नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू तयार करणार आहोत। यामध्ये मी भरपूर मेथी घातली आहे, तरीही लाडू अजिबात कडू होत नाहीत आणि लहान मोठे सगळे आवडीने खातील असे हे लाडू तयार होतात। लाडूसाठी जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये 50 ग्रॅम मेथी घालून याला हलकीशी गरम करून घ्यायची। खूप जास्त भाजायची नाही, नाहीतर मग मेथी खूप जास्त कडवट होते। हिला पूर्णपणे थंड करून मिक्सर मधून अगदी बारीक पावडर तयार करून घ्यायची। आता मेथीची पावडर जर अशीच वापरली ना, तर मेथीचे लाडू खूप जास्त कडवट होतात। त्यासाठी आपण इथे साजूक तुपाचा वापर करायचा आहे। तुम्ही घरचं किंवा विकतचं कोणतंही तूप वापरू शकता। मेथीची पावडर बुडेल एवढं तूप घालायचंय आणि याला झाकून 2-3 दिवस असंच ठेवून द्यायचंय। थंडीचं प्रमाण थोडं जास्त असल्यामुळे मिश्रण थोडंसं घट्टसर झालंय, त्याला मोकळं करून घ्यायचंय आणि लाडूसाठी लागणारे इतर साहित्य पाहून घेऊया। यामध्ये 800 ग्रॅम गूळ घेतलाय, 100 ग्रॅम मनुके घ्यायचे, 50 ग्रॅम डिंक, 100 ग्रॅम खारीक पावडर, 100 ग्रॅम काजू, बदाम आणि पिस्ता 100 ग्रॅम, 50 ग्रॅम मखाना घेतलाय, 2 चमचे वेलची पावडर, 2 चमचे खसखस, 2 चमचे सुंठ पावडर घेतली आहे। यामध्ये पाव किलो खोबऱ्याचा किस, साजूक तूप आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। आता लाडू तयार करायला घेऊया। तर गॅसवरती एक जाडबुडाची कढई घ्यायची, त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला खोबऱ्याचा किस आहे तो भाजून घ्यायचा आहे। त्यामध्येच खसखस घालायची आणि खसखस सुद्धा खोबऱ्यासोबत भाजून घ्यायची। गोल्डन कलर येईपर्यंत याला परतून घेतलं। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचंय आणि त्यामध्ये बदाम, काजू आणि पिस्ता घालायचंय आणि त्याला सुद्धा हलकसं परतून घ्यायचंय। यामुळे लाडूची सेल्फ लाईफ वाढते। यामध्ये आणखीन तुमच्या आवडीचे काही ड्रायफ्रुट्स असतील तर तेही तुम्ही यामध्ये घालू शकता। आता राहिलेल्या तुपामध्ये आपण मखाना सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। मखाना काढून पुन्हा त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचंय। तूप छान गरम झालं की थोडा थोडा डिंक घालून डिंक फुलेपर्यंत याला तळून घ्यायचंय। राहिलेल्या तुपामध्ये खारीक पावडर परतून घ्यायची आणि हलकीशी परतून झाल्यानंतर हिला सुद्धा काढून घेऊया। पुन्हा त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचंय आणि त्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचंय। या पिठामध्येच आपण भिजवलेली मेथी घालूया आणि तिला सुद्धा 1 मिनिटभर परतून घेऊया। यामध्येच मी मनुके सुद्धा परतून घेतेय। तुम्ही मनुके वेगळे परतून घेतले तरीही चालतील किंवा यासोबत परतले तरीही ते व्यवस्थित छान फुलतात। डिंक सुद्धा छान फुललाय, याला हलकसं जाडसर वाटून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स घालून याला सुद्धा जाडसर अशी भरड तयार करून घ्यायची। आता कढईमध्ये पोह्याच्या चमच्याने 1 चमचा साजूक तूप घालायचंय आणि त्यामध्ये किसून घेतलेला गूळ घालायचा आहे। गुळाचा आपल्याला कुठलाही पाक तयार करायचा नाहीये, फक्त गूळ आपल्याला इथे वितळवून घ्यायचा आहे। आता लाडूसाठी लागणारं सगळं साहित्य एका मोठ्या टोपामध्ये काढून घ्यायचंय। यामध्येच मेथी पावडर सुद्धा घालायची आणि सुरुवातीला चमच्याने याला मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालून याला सुद्धा मिक्स करून घ्यायचा। यामध्ये वितळून घेतलेला गूळ घालायचा आहे। सुरुवातीला चमच्याने मिक्स करून नंतर हाताने मिक्स करून घ्यायचंय आणि याचे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे। लाडूचा डिटेल व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता आणि असे लाडू तुम्ही एकदा या हिवाळ्यामध्ये नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।